उम्मीदवार नहीं मिल रहा है, ऐसे जोर देंगे पूरा मोर्चा करेगा इंशाअल्लाह। उनका ध्यान पूछ के उनके कपड़े उतार कर गोली मार दी गई। गांव में बदला लेने के लिए हमने एक स्पेशल प्रोग्राम प्रस्तुत करें आपके सामने नई आर्टिस्ट करें और सभी को स्वागत करें। आपका मोरिया दरबार में आप सभी का मनोरंजन के लिए पपेट शो। आपण हा कृषी सिंधू देखावा तयार केलेला आहे। कसा प्रतिसाद मिळत आहे आणि काय आपलं याबद्दल भावना आहे? कुलस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळ नेहमीच एक चांगला उपक्रम हाती घेतो। नुकताच बेलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्यानंतर तो जो हल्ला झाला त्यामध्ये निष्पाप नागरिक आपले भारताचे मारले गेले आणि त्या आतंकवाद्यांना संपवण्यासाठी तळ नष्ट करण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केला गेलेला आहे। तोच आपला हा सिंदूर ऑपरेशन। सिंदूर ऑपरेशनद्वारे तिथले 9 आतंकवाद्यांचे तळ आपण उद्ध्वस्त केलेले आहे आणि तो एक विजय झालेला आहे भारताचा आणि तोच आम्ही हा विजय इथं दाखवत आहोत। सिंदूर ऑपरेशन विजयोत्सव 16 हा देखावा पाहण्यासाठी संभाजीनगरमधील अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला प्रेरणा मिळावी आणि हा देखावा यासाठीच केलेला आहे की जे आपले शहीद झालेले सैनिक आणि ते जे तिथली निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना एक श्रद्धांजली म्हणून हा देखावा आपण केलेला आहे आणि हा प्रेरणा द्यावा। नेहमीच आपल्याला विजयाचा प्रेरणा मिळावा। त्या आतंकवाद्याला पण तो संपवलेला आहेच, त्यांचे तळ नष्ट केलेत, पण अजूनही आतंकवादी जिथं असतील, दहशतवादी जिथं असतील, प्रत्येक नागरिकाच्या भावनेमध्ये यावं आणि त्यांच्यात ताकद निर्माण व्हावी म्हणून हा एक पूर्ण देखावा केलेला आहे ज्यामध्ये 2 आतंकवादी 60 फूट जे तळ केलेले आहे, बंकर केलेले आहे, त्यामध्ये लपलेले आहेत आणि बंदुकीनं प्रत्येक नागरिक त्यांना मारतो आहे। एक जिवंत जो आतंकवादी आहे त्यालाही सगळेजण ठोसे मारतात आणि तो विजय झाल्यानंतर सगळे आनंद यात्रा उत्सव हा साजरा केला जातो। हा या देखावाचं वैशिष्ट्य आहे। कसा प्रतिसाद मिळाला? अतिशय छान प्रतिसाद मिळाला। अगदी पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतरच खूप नागरिक इथे येऊन गेले, खूप कुटुंब येऊन गेले आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होतं, भारताबद्दलची एक वैभवता, भारताबद्दलची एक चांगली भावना निर्माण व्हावी आणि या खरंच आतंकवादींना संपवायचं ही एक भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। दररोज जवळपास 200-300 कुटुंब पाहायला यायचे। छोटे बच्चे म्हणा, मोठी मुलं म्हणा, पुरुष म्हणा, थोर म्हातारी म्हणा, या सगळ्यांनी खूप आनंद घेतला आहे आणि आम्हाला कुठंतरी छान वाटलंय कुलस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळाला की इतकं छान आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे।
तिथं 9 गाव जे उद्ध्वस्त केले, तिथं तळ होते आतंकवादी मिसाईलद्वारे लढाऊ उभे केलेले पडतात त्या गावाला सर्व मिसाईलचे सांगाल आपण हा देखाव आता बघितला आहे, आता या देखावाबद्दल काय वाटतं? हा ना, खूप अगदी जिवंत प्रतिकृती तयार केली ऑपरेशन सिंदूरची. सध्या हा खूप गाजलेला विषय आहे आणि कोरडे सरांकडे नेहमी दरवर्षी अगदी रिसेंट विषयावर गणपतीची संकल्पना असते. त्यांचा स्टाफ आणि ते सगळं खूप खूप मेहनत घेऊन खूप लोकांना आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. आणि हा प्रत्येकाने पाहावा, ऑपरेशन सिंदूर हा देखावा प्रत्येकाने पाहावा असा झालेला आहे. आतंकवाद्याला गोळ्या मारायची संधी आपण जिंकलो, त्याचा आनंद आणि खाण्यापिण्याची रेंजर सगळं अगदी व्यवस्थित त्यांनी अरेंज केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. काय नाव? माया कुलकर्णी.